महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेत सोमवारी गंदोटीसाठी लाखो भाविकांची उपस्थिती। यात्रा स्थळावरती भाविकांनी केली प्रचंड गर्दी। महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या व नवसाला पावणाऱ्या जत जिल्हा सांगली येथील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेस सोमवारी गंदोटीने प्रारंभ झाला। आईचा उदोउदोच्या गजरात सोमवारी लाखो भाविकांनी श्री यल्लम्मा देवीचा लिंब व गंध लिहून आपला नवस फेडला। जतनगरीची ग्रामदेवता असलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून श्री यल्लम्मा देवीची महाराष्ट्र व कर्नाटकात ख्याती आहे। यात्रेला सोमवारी सुरुवात झाली। यात्रेचा पहिला दिवस म्हणजे श्री यल्लम्मा देवी यात्रेचा गंदोटीचा दिवस। या दिवशी जे भाविक नवस बोलतात देवी नवस फेडते। या भावनेने भाविक देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करून ओल्या अंगाने गंध लावून कमरेला लिंबाचे डहाळे घेऊन देवीच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात। श्री यल्लम्मा आईच्या नावाने उदोउदोच्या जयघोषात देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घातल्यात काही भाविक मंदिरासमोर दंडवत घालून नवस फेडतात। आज सकाळपासूनच या परिसरामध्ये प्रचंड गर्दी होती। श्री यल्लम्मा देवीचे दर्शन घेण्यासाठी व गंध घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। भल्या पहाटेच देवीचे पुजारी सुभाष व स्वप्नील कोळी यांनी श्री यल्लम्मा देवीची सुंदर अशी पूजा केली होती। श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे व सचिव श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे यांनी संपूर्ण व त्यांच्या टीमने यात्रेचे योग्य नियोजन केले होते। यात्रा स्थळावरती गेल्या महिनाभरापासून श्री यल्लम्मा देवी ट्रस्टने अतिशय चोख व्यवस्था केली होती। प्रतिष्ठानचे स्वयंसेवक मोहन माने पाटील, बारू शिंदे, कैलास गायकवाड, गणपतराव कोडक, अनिल शिंदे, संग्राम राजे शिर्के, कुमार इंगळे, श्रीकृष्ण पाटील, मोहन चव्हाण, पापा संधी यांनी यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी गेल्या 8 ते 10 दिवसापासून अथक परिश्रम घेत आहेत। Press the bell icon on the video and never miss another update.